त्याच्यासारखं होत असतो. तर कसं झालेलं आधी बिजाला केले मग रोप वाढले. ज्या वेळेला काहीच नव्हतं, या पृथ्वी नव्हती, सूर्य नव्हता, काहीच नव्हतं, त्यावेळेला फक्त परब्रह्म. परब्रह्म कसं आहे? त्याला रूप नाही, रंग नाही, दिसत नाही, या डोळ्यांनी दिसत नाही, असं ते परब्रह्म. त्या ठिकाणी काय झालं? आकाशासारखं अवकाश, आणि ह्या अवकाशात ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेश झाले. आणि त्याच्यापासून वायूपासून अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, पृथ्वीच्या या पृथ्वीवर 84 लाख जीवली. आणि कोणी केली? त्या निर्गुण निराकार भगवंताने केलेले. आणि त्यात 84 कोटी मानव हा सर्वश्रेष्ठ प्राणी. कशामुळे एवढा सगळ्यात श्रेष्ठ? त्याला वाचा सत्ता आहे. आणि ही वाचा सत्ता जनावराला जर असते तर त्यांची बी अशी झाली नसती का बैठक्या, भगवंताची व्याख्यान म्हणा काय. परंतु ती दुसरीकडे नाही, फक्त मानवालाच आहे. आणि हा मानव सर्वश्रेष्ठ असल्यामुळे तो भगवंताची शक्ती ह्या मानवात आहे. आणि म्हणून ज्याला आत्मज्ञान झालं, ज्याला आत्मज्ञान झालं, तो म्हणजे जीव आणि शिव एक झाली, त्याला म्हणते ती सद्गुरु. आणि तोच भगवान. म्हणून पाय तुझे गुरुराय माझे देव पूजा, देव पूजा. 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 पाय तुझे तरी प्रत्येकाला सद्गुरु करावंच लागलं. रामानं कृष्णाने केला, मग आपली तर काय कथा आहे? त्याच्याशिवाय ज्ञानच होत नाही. त्याच्याशिवाय आपल्यावर प्रकाशच पडत नाही.